नमस्कार येवकार गांवकरीच्या फेसबुक लाईव्ह अपडेटान हांव किशोर नायक गांवकर तुमचे स्वागत करता। आताची महत्वाची अपडेट, मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे दिल्ली सावन गोंयांत पावल्या आणि आयज तांची एक प्रेस कॉन्फरन्सूय जाली। ऑफकोर्स प्रेस कॉन्फरन्सीच्या पयलीं तांणी सगळे सेक्रेटरीज आणि ऑफिशियल्सांची एक बसका घेतलेली आणि या बसके भितर योगा डे, इंटरनॅशनल योगा डेच्या निमतान ज्यो वेगवेगळ्यो कार्यावळी राज्यभरान आयोजित केल्यात त्या कार्यावळीच्या संदर्भात माहिती दिवपाक तांणी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आणि ऑब्वियसली या प्रेस कॉन्फरन्सीक मुखेलपणान सगळ्या पत्रकारांचो प्रश्न असलो तो आर्ट अँड कल्चर मिनिस्टर गोविंद गावडे हांणी काल प्रेरणा दिन या दिसा ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या कारभाराविषयी जो स्टेटमेंट केला त्या स्टेटमेंटाचेर मुख्यमंत्र्यांक पत्रकारांनी विचारले आणि पहिलेच फावट चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत हांणी स्टेटमेंट केला की हो अत्यंत सिरियस अशा पद्धतीचो विषय, हो जो स्टेटमेंट आर्ट अँड कल्चर मिनिस्टरान केला तो पुरायपणान आक्षेपार्ह स्टेटमेंट आणि हाचेर एक्शन जातलीच अशें ठाम स्टेटमेंट चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत हांणी केल्लें आसा। आणि ह्या खातीर फाटले कितलेशेच दीस ज्या मिनिस्टराचो मुखेलपणान ज्याची चर्चा चलताली की ताची मिनिस्ट्री वयतली म्हणून ताची शक्यता आता वाढलेली आमकां पळोवपाक मेळटा। आताच एक ब्रेकिंग न्यूज आमी पळयली ती म्हटल्यार गोविंदबाब गावडे हे गोंयांत ना, ते गोंया भायर आसात आणि ते गोंयांत आयल्या उपरांत तांचेर एक्शन जातली हाचोच अर्थ तांचे मंत्रीपद वचपाची शक्यता ही मुखेलपणान आता चर्चेक येयल्ली आसा। काल प्रेरणा दिन ह्या दिसा ज्या तरेन गोविंदबाब गावडे हांणी आपल्याच सरकाराच्या कारभाराविषयी जी वेगवेगळी विधानां केली त्या वयल्यान आयज बरोच बोवाळ जालो। सरकारच्या वतीन म्हटल्यार भाजपाचे प्रदेश अध्यक्ष दामू नायक हांणीनूय ह्या स्टेटमेंटाचे खंडन केले। भाजपा हो शिस्त पालन करपी पक्ष आसा, असली बेशिस्ती भाजपान मात्तूय खपोवन घेवचे ना आणि ह्या विशयाचेर एक्शन जातलीच अशें सुतोवाच दामू नायक हांणी सकाळी केले। त्या उपरांत आदले भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि आताचे राज्यसभा खासदार सदानंद शेठ तानावडे हांणी बीन या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन हाचेर एक्शन जातली अशा पद्धतीचे वक्तव्य केले। सभापती रमेश बाब तवडकर जे राजकीय प्रतिस्पर्धी गोविंदबाब गावडे हांचे समजले वयतात आणि गोविंदबाब गावडे हांचे जर मंत्रीपद गेले जाल्यार त्या मंत्रीपदाचेर सभापती रमेश तवडकर हांची वर्णी लागू येता अशी चर्चा सुरू आसा। सभापती रमेश तवडकर हांणी आर्ट अँड कल्चर मिनिस्टर गोविंद गावडे हांच्या या स्टेटमेंटाक हरकत घेतली। तांचे असे म्हणणे आसा की जर सरकारातले मंत्री जर तांकां खंयच्या विशयाच्या बाबतीत जर कितें तरी सांगपाचें असले किंवा कितें तरी जर चुकीचें दिसता आसत जाल्यार तांणी ती गजाल मुख्यमंत्र्यांकडे ना जाल्यार पक्षाच्या अध्यक्षाकडे उलोवं येता आसली अशा जाहीरपणान सरकाराच्या कारभाराचेर वक्तव्य करप हे योग्य न्ही आणि त्या संदर्भात हाची गंभीर दखल पक्षान घेवची अशा पद्धतीचे वक्तव्य हे तांचे असले। भाजपाच्या पुरायपणान सगळ्या कडल्यान या वक्तव्याच्या संदर्भात निषेधूय जालो। हे वक्तव्य कोणाकूच रुचोवंक ना। आदले खासदार ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर हांणी एका वेगळ्या पद्धतीचे ट्वीट करून ह्या गोष्टीचो निषेध केल्लो आसा आणि तातूंत भर म्हणून स्वतः मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणीच स्टेटमेंट केला की ह्या गजालीचेर एक्शन ही जातलीच म्हणून आणि त्या खातीर ह्या सरकारातलो पयले फावट एक मंत्री खंय तरी हांगा संकटान येयल्लो आमकां पळोवपाक मेळटा। आता प्रामुख्यान हो विषय महत्वाचो इतल्याच लागून की गोविंदबाब गावडे काल प्रेरणा दिन ह्या दिसा उलयले। आता प्रेरणा दीस हो आमकां सगळ्यांक खबर आसा, एसटी बांधव जे व्हडले एजिटेशन गोंयांत जाल्ले त्या एजिटेशनान जे 2 एसटी बांधव एसटी भाव जे या एजिटेशनान बळी पडले तांचो उगडासाचो हो दीस म्हणून हो प्रेरणा दीस साजरो केलो वयता। गोयच्या एसटीच्या संदर्भात वेगवेगळे विषय आसत। 2009 गोंयांत काँग्रेसीचे सरकार असले आणि या एसटी आंदोलनाक पुरायपणान इनडायरेक्टली भाजपाचो तेको असलो आणि भाजपाच्या तेक्या खातीरूच हे एसटी आंदोलन त्या पद्धतीन पेटपाक शकले आणि ताचे फलीत म्हणून 2012 वर्सा इलेक्शन जाले तातूंत भाजपाकडे सत्ता आयली। आता त्या 12 जो प्रमुख मागण्यो आसल्यो तातूंतल्यो कितल्यो मागण्यो पुराय जालो हो एक संशोधनाचो विषय आसा। तातूंत काय मागण्यो पुराय जाल्ल्यो आसत, पूण एसटी बांधवांक खऱ्या अर्थान न्याय मेळ्ळो काय कितें
पॉलिटिकल रिझर्वेशन हो तांचो विषय असा, त्या संदर्भातूय अजून स्पष्ट कितें ती भूमिका ना। पर्वरी हांगासर एसटी भवन उबारपाचो विषय जो आसा फाटली कितलीशीच वर्सां सुरू आसा, तेवूय भवनाच्या बाबतीत कांय ठोस निर्णय जाल्लो ना। आणि अशा तरेन एसटी लोकां भितर खंय तरी सरकाराच्या ह्या सगळ्या गजाली विशीं खंय तरी नाराजी आसा आणि त्याच नाराजीक तोंड फोडपाचें काम हे गोविंदबाब गावडे हांच्या कडल्यान काल प्रेरणा दिन ह्या दिसा हे घडलें। आता गोविंदबाब गावडे हे एक एसटी कम्युनिटीचे मंत्री। खरे म्हटल्यार ज्या तरेन फाटल्या सरकारा भितर ट्रायबल वेलफेअर मिनिस्ट्री ही रमेशबाब तवडकर हांच्या कडेन आसली, कारण ते एसटी कम्युनिटीसून येतात। ह्या सरकारान एसटी कम्युनिटीचे मंत्री असूनय बीन ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंट हे गोविंदबाब गावडे हांच्याकडे दिवंक ना। हाचे कारण कितें हे डिपार्टमेंट चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत हांणी आपल्याकडे दवरला। आता हाचे अशें एक चर्चा आसा की सभापती रमेश तवडकर हांणी मुख्यमंत्र्याकडे आक्षेप घेतलो की खंयच्याच पद्धतीन हे डिपार्टमेंट गोविंदबाब गावडे कडेन वचपाक जायना म्हणून। अश्यो चर्चा आसा, हातूंत तथ्य कितें सत्य कितें हे म्हाका दिसता लोकूच सांगपाक शकता, ना जाल्यार एसटी बांधव सांगपाक शकता। आता मुख्यत्वान जी गजाल प्रामुख्यान काल घडली ती म्हटल्यार गोविंदबाब गावडे हांणी स्टेटमेंट केलो की ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटातली कितलीशीच कॉन्ट्रॅक्टां ही पैसे दिवन म्हटल्यार लाच दिवन ब्रायब दिवन ही कॉन्ट्रॅक्टां मेळटा आणि श्रमशक्ती भवना सकयल हे सगळे व्यवहार चालतात म्हणून। कॅश फॉर जॉब हे आम्ही आयकलेले, पूण आता कॅश फॉर कॉन्ट्रॅक्ट अशा पद्धतीचो हो प्रकार आसा असो आरोप काँग्रेसीचे आमदार कार्लोस फेरेरा हांणी केल्लो आसा। आता गोविंदबाब गावडे हांणी मुख्यमंत्र्याकडल्या ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटान ह्यो गजाली चलतात अशा पद्धतीचो आरोप केलो, म्हणून सगळे गोविंदबाब गावडेचेर तुटून पडले। आणि तुटून पडपाचे कारण कितें तर सरकारचे मुखेली मुख्यमंत्र्याच्या खात्याविषयी गोविंदबाब गावडे असे उलोवपाचे धाडस करपाक कशे शकतात हो एक विषय जालो। पुणून खंयसरूच आयज जे स्टेटमेंट या सगळ्या विधाना वयल्यान येयल्या किंवा ज्यो प्रतिक्रिया आयल्या तातूंत खंयच गोविंदबाब गावडे हांणी केल्लो आरोप हो फट ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटान अशो कांयच गजाली चलना। हे डिपार्टमेंट अत्यंत पारदर्शक पद्धतीन चलता। या डिपार्टमेंटान मात्तूय भ्रष्टाचार चलना। या डिपार्टमेंटाची वेगवेगळी कामाची जी कॉन्ट्रॅक्टां आसात त्या कॉन्ट्रॅक्टा भितर खंयच्याच पद्धतीन आर्थिक व्यवहार जायना, सगळे कायद्यान जाता अशें कोणीच अजून म्हणूंक ना। आणि त्या खातीर गोविंदबाब गावडे हांणी जो आरोप केला त्या आरोपाचेर आयज कोणूच उलोवपाक तयार ना। पूण ते उलयलेच कशे, मुख्यमंत्र्याच्या डिपार्टमेंटाचे ते उलोवपाचे धाडस करपाकूच कशे शकतात अशा पद्धतीन आयज गोविंदबाब गावडे हांकां टार्गेट करपाचो प्रयत्न या सगळ्या विशयांतल्यान जाता। म्हाका दिसता खंय तरी कोणी तरी एक हमी दिवची पडटली की गोविंदबाब गावडे हांणी जे ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटाचेर आरोप केल्या ते मात्तूय तातूंत तथ्यता ना, मात्तूय सत्य ना। आणि जर अशें कोण म्हणून ह्या ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटाचे जर समर्थन करता जायत जाल्यार इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आर्ट अँड कल्चर मिनिस्टर गोविंद गावडे टू प्रूव्ह हिज एलिगेशन। तांणी जे आरोप केल्या ते आरोप सिद्ध करपाची तयारी ही तांची आसची पडटली, कारण जर तांच्याकडे ते आरोप सिद्ध जावपाक शकूंक ना किंवा तांच्याकडे जर ठोस कितें तरी पुरावे ना या सगळ्या गजालीचेर ते उलयले जाल्यार मात तांच्या ह्या विधानाचेर आक्षेप घेवप हे स्वाभाविक ठरतले। पुणून तांणी जो आरोप केला त्या आरोपाचेर आयज कोणूच उलयना। गोविंदबाब गावडे मुख्यमंत्र्याच्या डिपार्टमेंटाचेर उलयले, ह्याच गजालीचो वापर करून आयज खंय तरी गोविंदबाब गावडे हांचेर एक्शन घेवपा विशयीची चर्चा आणि ह्यो गजाली सुरू जाल्ल्यो आसात। फाटले कितलेशेच म्हयने आमी पळयतात की सरकाराच्या मंत्रिमंडळान फेरबदल जातले, खाते बदल जातले, पुणून आयज मेरेन कांयच जावपाक शकूंक ना। पूण कालच्या प्रेरणा दिनाच्या निमतान ह्या गजालीक परतून एक फावट आता एक नवी उबारी किंवा नवी चर्चा सुरू जाल्ली आसा। आणि आता खऱ्या अर्थान गोविंदबाब गावडे हांचो बळी ह्या विधाना खातीर वचपाची शक्यता ही राजकीय गोटांतल्यान वर्तयली वयता। आता गोविंदबाब गावडेचे मंत्रीपद जर गेले जाल्यार सभापती रमेशबाब तवडकर हांची वर्णी मंत्रिमंडळान लागपाक शकता, मागीर सभापती पदाचेर आनीक कोणाची तरी नव्यान वर्णी लागपाक शकता। सो एक मंत्रीपद जर बदलतलो जाल्यार ताचो परिणाम सगळ्या वाटेन जातलो आणि वेगवेगळे बदल हे सरकारा भितर आमकां पळोवपाक मेळपाक शकतात। ह्या गजालीचेर काँग्रेसीचे CWC मेंबर आणि आदले प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हांणी ट्वीट करून हाचेर टिका केल्ली आसा की सरकारी मंत्रीच
आपल्या सरकारातल्या भ्रष्टाचाराचेर उलयता हाच्या परस आनी वेगळो भ्रष्टाचाराचो दाखलोच दिवपाची गरज ना। आरजीपीचे मनोज परब हांणी ह्याच्या संदर्भात ट्वीट केल्ले आसा, आमदार विरेश बोरकर हांणी ट्वीट केल्लेले आसा, सगळे विरोधी पक्ष नेते, लीडर ऑफ ऑपोजिशन युरी आलेमाव हांणी सांगलेले आसा की सरकारातलेच मंत्री आता सरकाराच्या भ्रष्टाचाराचेर उलोवपाक लागले म्हणटकूच आनी वेगळी सर्टिफिकेट आमकां ह्या सरकाराक दिवपाची गरज ना। हे सरकार अत्यंत भ्रष्ट पद्धतीन चलपी सरकार आणि आता मेरेनचे सगळ्यात भ्रष्टाचारी सरकार हे आताचे भाजपा सरकार आसा असो आरोप हो विरोधी काँग्रेस पक्षान केल्लो आसा। आता आयच्या घडणुकेक आता मेरेन सध्याचो स्टेटस हो आसा की मुख्यमंत्र्यांनी सांगला, प्रदेशाध्यक्षान सांगला, हो विषय दिल्ली पर्यंतय पावला, गोविंदबाब गावडे गोंयान ना, ते गोंयान आयल्या उपरांत ती एक्शन जातली। ती एक्शन कितें जातली तर ती एक्शन म्हटल्यार तांचे मंत्रीपद वचपाक शकता। आता हाचो अपडेट, हाचो फॉलोअप आमी घेत रावतले। ही एक्शन नेमकी कितें जातली, खरेंच मंत्रीपद गोविंदबाब गावडेचे वयता काय कितें, की तांकां फक्त तंबी दिवन हो विषय सोंपतलो हेवूय पळोवचें पडटलें। आणि जर गोविंदबाब गावडे हांचे मंत्रीपद काढून घेतलें जाल्यार ताचे रिपलिकेशन ह्या सरकाराचेर कितें जावपाक शकता, बीजेपी पक्षाचेर कितें जावपाक शकता, एसटी कम्युनिटी ही गोविंदबाब गावडे हांच्या फाटल्यान उबी रावतली काय कितें, अशे सगळे विषय हाता भितर येतले। आणि त्या खातीर ही एक गजाल, ही एक एक्शन ह्या सरकारा खातीर एक वेगळे म्हणतात ते संकटाक आमंत्रण अशें थारपाक शकता। नेमके कितें घडटलें हे आमी पळयत रावतले आणि जशे जशे अपडेट घडटात तशे तशे आमी तुमच्या मुखार येत रावतले। पळयत रावात गांवकारी। देव बरें करूं।